परळीमध्ये नगरपालिका निवडणुकीचा मतदान प्रक्रिया सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आरोप प्रत्यारोप समोर होत आहेत। उमेदवार पराभूत व्हायला लागला की बोगस मतदानाचा आवाज उठवला जातो, आरोप केले जातात, अशी प्रतिक्रिया समोर येत आहे। काय वाटतं, परळीमध्ये बोगस मतदानाची चर्चा होऊ लागलेली, आताच प्रतिक्रिया दिली तुमच्याच कार्यकर्त्यांनी की उमेदवार पराभूत व्हायला की तो रडीचा डाव खेळला जातो। कुठल्याही प्रकारचा असा बोगस मतदान होण्याचा प्रकार घडलेला नाही। निश्चित या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे स्वतः प्रत्येक मतदार जातोय, स्वतः व्यक्ती मतदान करतोय आणि व्यवस्थितरित्या बाहेर येतोय। त्या कुठल्याही प्रकारचं दडपशाही, कोणाची गुंडगिरी नाही किंवा काही नाही। हा विरोधकांचा स्टंट आहे, जेणेकरून परळीला पहिलेही बदनाम केले आणि यापुढेही परळी बदनाम व्हावी अशी त्यांची इच्छा आहे। राजेभाऊ फड यांनी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेत पवन मुटके नावाच्या कार्यकर्त्याला बाहेर काढला असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि प्रशासनाकडे तक्रार देखील दिलेली। काय वाटतं, हे घटना सत्य? हे परिस्थिती आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि टीव्हीच्या माध्यमातून आम्ही पाहिली। तो हा जो पवनफुटके कार्यकर्ता आहे तो बाहेरच होता आणि तो बाहेरचा कार्यकर्ता बाहेर घेण्यासाठी त्यांनी विनंती केली, तुम्ही इथं कोणी थांबायचं नाही, बाहेर थांबा। 100 मीटरच्या रेषेच्या बाहेर कोणीही थांबायला पाहिजे, त्यामध्ये आतमध्ये जायला नाही पाहिजे, मग भले कुठल्याही पक्षाचा असो। अगदी बरोबर झालं। परळीमध्ये जे आता मतदान प्रक्रिया सुरू आहे, काय असे सांगता येतील का त्या ठिकाणी तणाव आहे काही? असं कुठल्याही प्रकारचा परळी शहरामध्ये तणाव अजिबात नाही। अगदी गुण्यागोविंदानं सर्व एकत्र होऊन मतदान करतायत। निकाल सुंदर लागणार आहे आणि महायुतीचे या ठिकाणी विजय होणार आहे। धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय ताई साहेब यांना जो या परळी शहरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे, ते बिलकुल या मतदारसंघ, या मतदाराच्या रूपाने ते हाणून पाडले जाणार आहे। किती टक्के मतदान होईल परळी मतदारसंघ? आता परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये किती मतदान आहे, त्याचा किती टक्केवारी होईल? एकंदरीत त्या मतदानातून आपल्या उमेदवाराला विजय झाल्यानंतर कितीची लीड येईल? 60 ते 65% एकंदरीत ओव्हरऑल मतदान परळी मतदारसंघातून 32 जागेचे होईल पूर्ण एकंदरीत। आणि त्यामुळे निश्चित नाही म्हटलं तरी 50 ते 55% ही महायुतीला मतदान होईल आणि यातून सर्व उघड पडेल आणि येणारी जनता हे दाखवून देईल की परळीच्या आम्ही एकंदरीत आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय ताई साहेब यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला विकास हवा आहे। आम्हाला कुठल्या जातीपातीचं राजकारण नकोय आणि कुठल्या प्रकारे गुंडगिरीचं हाणून पाडायची आणि कुठलीही नाहीये, परंतु निष्कारण विनाकारण काहीतरी अवचाभाऊ करून परळी शहरातल्या या मतदारांना, या जनतेला, या एकंदरीत जो आमचा वातावरण आहे, एकंदरीत व्यापाऱ्यांना असेल, खासगीतल्या पूर्ण एखादी चोरी झाली असतील, त्याचा सुद्धा या जातीवादीचा त्रास होतोय। परळी शहरामध्ये 4:30 वाजता महिला स्वतःहून जातात, वैद्यनाथाला दर्शन करतात, वापस येतात। कुठल्याही प्रकारचं कुठल्याही आवाज नाहीये, परंतु निष्कारण या परळीला फक्त बदनाम करायचं। कोणतेही इश्यू झाला, आधीच आदरणीय सरांनी सांगितलं, काही झालं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं, काही झालं ताईचं नाव घ्यायचं, काही निश्चित इंद्रिय दमानेसारख्या काही प्रतिघातक ज्या व्यक्ती आहेत तर त्या एकंदरीत परळीवरती टपून बसलेल्या आहेत। परळीला कसं बदनाम जास्त करता येईल, परळी दररोज कशी टीव्हीवरती बदनामीच्या स्वरूपात दाखवता येईल, हेच प्रकार चालू आहे आणि हे परळीच्या जनतेला पूर्ण एकंदरीत या गोष्टीविषयी त्यांना पूर्ण माहिती झालेली आहे। प्रचारादरम्यान दीपक नाना देशमुख यांनी असा आरोप केला होता की प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरातली जी पुरातन मूर्ती आहे ती गायब असल्याचा संशय व्यक्त केला होता। त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला। काय वाटतं साहेब, मला एकंदरीत कमीत कमी आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत, आपण कमीत कमी देवशक्तीला किंवा या परळी शहराचं दैवत आहे, कुलदैवत आहे एकंदरीत वैद्यनाथ प्रभू, यांना मध्ये आणायला नाही पाहिजे असं माझं मत आहे। एकंदरीत तुम्ही देशमुख आहे, तुम्हीच त्या बॉडीवरती आहे, तुमचा देशमुख आहे, एकंदरीत तुम्ही लावा चौकशी, त्यामधून काय निष्पन्न व्हायचं होऊ द्या कुठल्या प्रकारची, मग त्यातून नेमकं कळ। आता तुम्ही उतरला होतात, मध्ये मंदिरामध्ये गेलात, गाभारा दाखवला, वरून शिखरातून खाली गेलात, हे पूर्ण तुम्ही दाखवले ना, मग कुठे तुम्ही दाखवा आतापर्यंत काय केलं? मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारे परळीमध्ये प्रचार केलेला आहे, एकंदरीत काय वाटतं, कितीची लीड येईल? यामध्ये अगदी बहुमतानं महायुतीचं या ठिकाणी लागणार आहे सीट कुठल्या प्रकारचं, त्याविषयी तिने मात्र शंका नाही। आणि परळीचा राहिलेला हा जो विकास आहे तो निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल। तरुणांना रोजगार दिसेल, या ठिकाणी सोयाबीन प्रक्रिया केंद्र आहे, पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी येऊन बिंदासपणे या ठिकाणी विद्यार्थी शिकतील, निश्चित मोठं होतील आणि परळी शहराचं नाव लौकिक निश्चित होईल। बीड जिल्ह्यामध्ये नंबर 1 मध्ये परळी वैजनाथ राहील। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि आता ही नगरपालिका असेल, यामध्ये आपण सातत्याने बघतो की वरचा उमेदवार, खालचे उमेदवार याच्यामध्ये कुठेतरी जी क्रॉसिंग होते ती यामध्ये पाहायला मिळेल का? आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान जास्त पडतील किंवा नगरसेवकांना जास्त पडतील, असं काही क्रॉसिंग होईल का? एकंदरीत ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर पद्मजा, बाजीरावजी, धर्माधिकारी या प्रचंड मतांनी होणार आहेत। शेवटी हे शेवटी वार्ड असो, घराला घर चिटकून असतो, एखाद्याचं इकडे तिकडे होऊ शकतं, पुण्याच्या पलीकडे काहीच होणार नाही आणि बहुसंख्येनं या
युतीचे जे उमेदवार आहेत, मग घड्याळ चिन्हावरती असतील, धनुष्यबाणावरती असतील, कमळावरती असतील, सर्व बहुमता निवडून येणार आहेत. त्याविषयी काही तिळमात्र शंका नाही. काही प्रभागातल्या निवडणुका ज्या आता स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि ते त्याचा प्रोग्राम पुढे आहे, काय वाटतं त्यामध्ये अजून काय फेरबदल व्हायला? अजिबात होणार नाही. जे उमेदवार आहेत आदरणीय ताई आणि भाऊ बसून साहेब ठरवतील आणि तेच उमेदवारांनी जे आतापर्यंत परिश्रम घेतले आजपर्यंत, आज ऐनवेळी त्यांना तो ब्रेक लागलाय. त्यांच्या याच्यावरती थोडस आनंदावरती विरजण पडलेले. परत याच जे कार्यकर्ते आहेत त्यांना परत जोमाने कामाला लागावं लागेल आणि परत त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रण करतील. त्याविषयी कुठल्या प्रकारची अडचण नाही. पुन्हा एकदा आरोप करण्याची संधी विरोधकांना भेटलेली. उद्या जो निकाल लागणार होता तो 21 तारखेला लागणार आहे. याच्यामधून कुठेतरी मत बदलले जातील, पेट्या बदलले जातील, असे देखील आरोप समोर येतील. काय वाटतंय, उद्याचा निकाल उद्या व्हायला पाहिजे होता का 21 तारखेला? उद्याचा निकाल हा उद्या लागलाच पाहिजे होता. परंतु तुम्ही आता जी शंका व्यक्त केली ती विरोधकांना आयती कोलती सापडलेली आहे पुन्हा हातामध्ये भांडवल करण्याची निश्चित. पण त्यामध्ये कुठल्या प्रकारे प्रशासन आहे, न्यायालयीन प्रक्रिया आपण काही कुठल्या प्रकारे आव्हान देऊ शकत नाही. जो प्रकार आहे पूर्ण एकंदरीत त्याप्रमाणे निश्चित 21 तारखेला जरी लागला तरी माहितीचं फक्त आजचा गुलाल हा 21 तारखेवर गेला, इतकंच आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. काय सर, एकंदरीत आता विरोधकांना एक सल्ला देऊ शकतो या प्रश्नामध्ये. एक सल्ला देतो. माझे मित्र आहेत ते आमच्याच आहेत, सगळे आमच्या टीम मधले आहेत. त्यांनी जिथं पेट्या ठेवल्यात तिथं स्वतः गार्डमन राहा. आम्ही एका असेच गार्डमन राहिला. आमच्या भीमरावतीत 20 दिवस गार्डमन राहिला होता. हातात काहीच लागलं नव्हतं. धुपटणच होतं. तेल बी गेलं, तूप बी गेलं. त्यांनी मी आता सल्ला देतो तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्यांनी जिथं पेट्या ठेवल्यात तिथं सर्व कुटुंबीय, त्यांचे कोणी नातेवाईक, त्यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथं भाजा टाकून झोपाव. आमची काही हरकत नाही. जरी न्यायालयीन प्रक्रिया जर पाहिली तर काही वार्डाचं निवडणूक प्रक्रिया जी आहे पुढे ढकलण्यात आलेली आणि उद्याचा निकाल हा 21 तारखेला कोर्टानं सुद्धा असं परिपत्रक काढलेलं. काय वाटतं यामधून कुठेतरी उत्साहावर विरजण पडते? नाही, हे उत्साहावर नाहीये. काही तांत्रिक अडचणी असतात जे न्यायालयीन प्रक्रिया हे काही कुठल्या गोष्टीमुळे अडखळ झाले नाही. विड्रॉलचा जो टायमिंग होता का, ज्या उमेदवारांनी विड्रॉल करायचं होतं त्या दिवशी म्हणजे 1 डे बिफोर म्हणजे 25 तारखेला त्यांचा रिझल्ट संध्याकाळी आला आणि 26ला डायरेक्ट सिम्बॉल आलेला आहे. जो कायद्यात जी तरतूद आहे विड्रॉलची 3 दिवसाची, ती 3 दिवसाची विड्रॉलची संधी न भेटल्यामुळं काही प्रभागामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर झालं, इथं परळीतच नाही झालेलं. फक्त त्या 3 दिवस विड्रॉल करण्याची संधी मिळावी म्हणून एक काय असतंय, निवडणूक नियमाप्रमाणे जो काही कालावधी असतो प्रोग्रामचा, त्या प्रोग्राम मधला वेळ विड्रॉला भेटला नसल्यामुळे तो हे झालेला आहे. परंतु जो उद्याचा निकाल जाहीर होणार होता तो निकाल 21 तारखेला जाहीर करण्यात येणार आहे असं देखील सांगितलं. काय यामध्ये काय सांगायचं? नाही, हा एक भाग आहे. कोर्टाला विचार करताना नैसर्गिक न्याय तत्वावरच विचार करावा लागतो. एखाद्या विजयाचा पराजयाचा इम्पॅक्ट या उमेदवारावर पडू नये म्हणून हा निर्णय नॅचरल माइंडनं ऍप्लिकेशन करून दिलेला असतो. त्याच्यामध्ये असं नाही. या ठिकाणी आम्ही अत्यंत उत्साहात आणि आनंदात सांगतो, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्फत आम्हाला या गोष्टीची चिंता नाहीये, विरजण नाहीये. हे आम्ही आज जी ताकद आहे तीच ताकद त्या टायमाला असणार आहे. याच्यात काही वेगळं नाहीये. काही उमेदवार बिनविरोध जो निघाले होते, तुम्ही जल्लोष साजरी केला, त्यांच्या देखील निवडणुका पुन्हा होणार आहेत का? त्यांची प्रक्रिया पहिल्यासारखी होणार आहे? काय वाटतं यामध्ये गैरसमज भरपूर आहेत मतदारांमध्ये. एक आता जे बिनविरोध निघालेत, आता माझा जेवढा अभ्यास आहे, मला जेवढं कळतं, शेवटी तो 4 तारखेच्या प्रोग्राम नंतर पाहू. परंतु जिथं आता एक आमच्या इथं 11 चा विड्रॉल झालेला आहे, तिथं बिनविरोध उमेदवार निघालेले आहेत. त्या ठिकाणी कसं आहे की समोरचा उमेदवाराचं नॉमिनेशन जिल्हा न्यायालयानं नामंजूर केलं, त्याच्यामुळे तो बिनविरोधच राहणार आहे. ही प्रक्रिया कशाची आहे? फक्त विड्रॉलची आहे. आता त्यांना विड्रॉलला काही विशेष नाही ना. जर त्यांचा नामनिर्देशन पत्र जिल्हा न्यायालयानं माननीय जिल्हा न्यायालयानं मंजूर केलं असतं तर इथं ते विड्रॉल केलं असतं. त्यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र आलं असतं, करायचं असतं, ते वेळ भेटला असतं, तर निवडणूक झाली असती, बिनविरोध झालं नसतं. पण त्यांना परत येण्याची संधी नाही असं मला वाटतंय. काय वाटतं परळीमध्ये बोगस मतदानाची चर्चा होऊ लागलेली? 12 नंबर असेल, इतर काही बूथ क्रमांक जे आहेत तिथं देखील चर्चा विरोधक करतायत. आता चला माझ्यासोबत तुम्ही एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात, आणि आमचा वार्ड एकदम हेल्दी, विचारांना हेल्दी आहे. असं कुठेही बोगसपणा नाहीये, कुठेही काही नाहीये. आमचं बोगसपणा जर केला असता तर आम्ही मतदान पूर्वीच झालं असतं आमचं. असं बोगस तुम्ही चला, इथं वार्ड आहे आपला, तुम्हाला मध्ये अधिकार आहे येण्याचा, तुम्ही पहा, बाहेर ऑब्झर्व करा काय व्हायला लागलंय. उगं कुणीतरी यायचं बोगस व्हायला म्हणायचं, वातावरण दूषित करायचं, याच्यात काही अर्थ नाहीये साहेब. मी मतदार आहे या वार्डात. आम्ही आजच उत्साह आहे की वन वे या ठिकाणी
आमच्या महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या नगरीच्या नगराध्यक्ष असतात आणि आमचे पूर्ण मेंबर या नगरपालिकेमध्ये महायुतीचे असतात. पाहू शकतात न्यायालयीन प्रक्रियेवर खूप काही वकील साहेब बोलले. एकंदरीत यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का, विरोधक काय उत्तर देतील, विरोधक काही आरोप करतील, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलाटे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी.